कॉंग्रॅच्युलेशन्स रे. अरे तू तू तुझ्याशीच बोलतोय. काय माणूस आहेस. शेवटी हरवलंस ना त्या तारिणीला. तिची जागा जागा काय लायकीच दाखवून दिली ना तिची. गुड, यू आर द बेस्ट. आणि हे लक्षात ठेव कायम. आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेव, त्या तारिणीला यानंतरही परत कधी जिंकू द्यायचं नाहीये. कळलं? युवी, निशी तू इथे काय करतेस? मी आता इथेच राहणार आहे. अगं पण आईने काय सांगितलं? आजच्या दिवस तू गेस्ट रूम मध्ये थांबायचं, उद्यापासून आहेस तू इथे. नाही, मला नाही जायचंय त्या गेस्ट रूम मध्ये. युवी, लग्न झालंय ना आता आपलं. मला इथे राहायचंय तुझ्यासोबत. इथेच झोपायचंय. आणि मला तुझ्याशिवाय झोप नाही लागणार. काय नो, मला तरी कुठे लागणार आहे तुझ्याशिवाय रात्री इथे झोप. तू कधी इथे एकदा आपल्या रूम मध्ये येतेस ना, असं झालंय मला. हो ना, मग मी इथेच थांबते. असं लहान मुलांसारखं नाही करायचं. आई काय बोलली ते ऐकायचं. अगं फक्त आजची रात्र, त्यानंतर आपण इथेच आहोत, फक्त तू आणि मी. युवी, तुला एक सांगू, मी ना आपल्या फर्स्ट नाईट बद्दल खूप स्वप्न बघितली आहेत. खरंच? काय चाललंय इकडे? काय 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 नाही चाललंय, काय? काहीच नाही चाललंय. तुझं काय चाललंय? वाजले किती? काय झोपायचं वगैरे आहे की नाही तुला काकू? हा, माझं राहू दे. ही निशी काय करते इथे? आणि काय ग, तुला वहिनींनी गेस्ट रूम मध्ये राहायला सांगितलं होतं ना? हो चेतना काकू, ते मी फक्त युवीला गुड नाईट करायला आले होते. गुड नाईट युवी. गुड नाईट. हा, फक्त गुड नाईट करायला? तुम्हाला काय वाटतं, मला काही कळत नाही? अगं तुझ्या वयाची मुलगी आहे मला. जातेस बाहेर का वहिनींना बोलवू? नाही नाही चेतना काकू, जाते मी. गुड नाईट युवी. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट चेतना काकू. गुड नाईट. जा. अरे केदू, ती आली. ती आली. ती परत गर्दीमध्ये मी बघत होतो ना त्याला, त्याची नजर सारखी कोणाला तरी शोधत होती. देवकी, त्याची नजर मला तर शोधत नसेल ना ग? त्याच्या मनातले माझ्याबद्दलचे सगळे गैरसमज दूर होतील का ग? होतील का? केदू, हा अय्या, फोटोज, काय? लग्नातले फोटो. ए, माझा फोटो बघतोयस तू? थँक्यू केदू. नाही नाही नाही. लब्बाड, माझ्याशिवाय तुला एक मिनिटही राहत नाही ना? अरे इतकी आठवण येते तुला, एक फोन तरी करायचंस ना मला. मी आलेच ते तुला भेटायला. इतकं गोड गोड वागून तू कितीदा प्रेमात पडणार आहेस रे मला. नाही नाही काव्या काव्या एक मिनिट काव्या, ते तसं नाही. मी हे फोटोज ना, हे मी ते हो, तू माझाच फोटो बघत होतास ना? एवढे फोटोग्राफर कडून तू फोटो मागवून घेतलेस, एवढे प्रेमाने बघत होतास. अय्या, आपण लग्नात सेल्फीच काढला नाही. थांबा, आपण सेल्फी काढूया. कशाला? नको ना. अरे थांब थांब नको. थांब. अय्या, काय? काही नाहीये तिकडे. अरे कसं दिसेल? हे बघ, आत्ता सेल्फी मोड ऑन झालाय. इकडे आपण सेल्फी काढूया. नको ना. ए, केदू ये ना. हे बघ इकडे, बघ इकडे. अगं हो. स्माइल स्माइल केदू. ठीक आहे, झालं ना? आता चल ये. फोटो बघ ना. हो, छान आलंय. चल आता. तू निशी आणि युवराज जिजूंच्या सत्यनारायणला येणार आहेस ना? मी कशाला येऊ? अरे दयानंद काका तुला प्रत्येक फंक्शन्सला बोलवतात आणि आता पूजेला पण बोलवणार. नाही नाही, मी नाही येणार तिकडे. मी सांगतो त्यांना. तुला यावंच लागेल. माझ्यासाठी तरी येशील ना? नाही काव्या, मी नाही येणार. तुला माझी शपथ, तुला यावंच लागेल. तरच मी समजेन की माझ्या मनात तुझ्याबद्दल जे आहे ना
तेच तुझ्या मनात सुद्धा आहे. येशील ना प्लीज? बाय केतू. ओ माय गॉड, इथे काय चाललंय ना मला हेच कळत नाहीये. सगळे मिळून ना मला आणि युवराजला लांब करायचा प्रयत्न कर. आई नको, आधी ती तुझी तारिणी आणि आता हे खांडेकर. काय ग, कोणी काय केलंय तुला? काय केलंय? अगं आज मी इथे गेस्ट रूम मध्ये, लग्न झालंय ना माझं, मग जाऊ द्या ना मला माझ्या रूम मध्ये. पण नाही, कोणाला ना माझं सुख बघवतच नाहीये. सगळे ना मुद्दाम करतात, मुद्दाम. क्रॅक आहेस का ग जरा? कशाला मुद्दाम करतील ते? त्यांना काही दुसरे काम नाहीयेत. तुला काय जातंय बोलायला? हा, मी माझी रूम सोडून इथे गेस्ट रूम मध्ये झोपणार आहे. किती ती घाई? अगं एका रात्रीचा प्रश्न आहे. उद्या पूजा झाली ना की आयुष्यभर त्याच खोलीत राहायचंय तुला. आणि नंतर तुला कधी वाटलं वेगळीकडे झोपावं तर युवराज जिजू काय तुला सोडणार नाहीयेत. दॅट आय नो. पण काय आहे हे सारखं पूजा पूजा पूजा? लग्न सुरू झाल्यापासून फक्त पूजा चालू आहेत. मला वाटलं होतं की लग्न म्हणजे सेरेमनी असेल, छान डान्स असतील, संगीत असेल, आपण सगळे खूप एन्जॉय करू. पण हे फंक्शन सुरू झाल्यापासून ना मी फक्त पूजाच करतेय. ताई, लग्न म्हणजे काय फक्त सेरेमनी असते का? आयुष्यभराचं वचन असतं ना ते, कमिटमेंट असते. आणि प्रत्येकाच्या आयुष्यात ही नवीन फेज येते, म्हणूनच तर एवढे सगळे विधी असतात ना. ओके ठीक आहे, पण हे उपवासाचं काय? प्रत्येक पूजेला उपवास करायलाच हवा का? किती ते उपवास? आणि एवढ्या पूजा करताना मला अंगात एनर्जी नको का? ताई अगं, आपल्याकडे प्रत्येक विधीला काहीतरी महत्व आहे. आपल्याकडे ज्या रूढी परंपरा चालत आल्यात ना त्यांना सायंटिफिक रिझन असतं, फक्त ते आपल्याला माहिती नाहीये. पण आपल्या भल्यासाठीच असतं ते, कळलं का? नमा, तू तुझ्या वयापेक्षा जरा जास्त बोलतेस असं नाही वाटत? हा, सगळं कळतं ना तुला, सगळं. हा, बस झाले लेक्चर आजीबाई. एवढं सगळं सांगू ना काही उपयोग नाहीये. जरा तुम्ही आधीच ऐकलं असतंस ना तर मला लेक्चर द्यावं लागलंच नसतं. प्लीज, मी ऑलरेडी खूप इरिटेट झाले, अजून इरिटेट करू नकोस. ओके, तू ना त्या तारिणी बरोबर राहून ना तिच्यासारखीच झालीयस काकूबाई. ओ प्लीज, तारिणी ताई ना खूप कूल आहे. तू तिला जरा नीट समजून घेतलं असतंस ना तर तुला कळलं असतं. ओ रिअली? असं काय तुझ्या तारिणीमध्ये? हा, काय काय आहे ती? बघावं तेव्हा आगाऊपणा करत असते, दुसऱ्यांना शिकवत असते. आणि मी, माझ्याकडे बघ, आज माझ्याकडे एवढं रिच सासर आहे. तुझ्या तारिणीला मिळणार आहे का असं रिच सासर? ताई, माझ्या तारिणी जायला ना या सगळ्याची गरजच नाहीये आणि तिला हव्यासही नाहीये. तिचा नसतो दुसऱ्यांनी कमवलेल्या पैशांवर डोळा. ती तिचं ती कमवते आणि खुश राहते, कळेल? आणि मला ना गॅरंटी आहे ताई, आपल्या तिघींमध्ये ना सगळ्यात सुखी संसार तारिणी ताईचा असणार आहे. कारण तिला तुझ्यासारखा एक्सपेक्टेशन्स नाही आहेत. इनफ, खूप झालं तुझं हे तारिणी पुराण. मी खरं तेच बोलते, तारिणी ताई इज द बेस्ट. मला ना ऐकायचंच नाहीये हे सगळं की तारिणी काय माझी पाठ सोडतच नाहीये. सतत तिचंच कौतुक. इथे निशीचं कौतुक कोणालाच नाहीये, निशीला अटेन्शनच नाहीये.